रिमूव्ह करायचे सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये. तर आता सेकंडरी ट्रीटमेंट रिमूव्हल ऑफ बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर्स इनसोल्युबल ऑर सस्पेन्शन स्टेट. डिस्टर्ब करायचं नाहीये कोणी सुद्धा लेक्चर मध्ये. जे बायोडिग्रेडेबल मॅटर आहे, जे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, स्मॉल सस्पेंडेड पार्टिकल्स, आणि जे सोल्युबल मटेरियल आहे तुमच्या वॉटर मधले, ते काय करणार आहे तुम्ही सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये रिमूव्ह करणार आहे. तर आता त्याच्यामध्ये कोणते कोणते मॅटर आहेत ते रिमूव्ह करणार आहे तुम्ही सेकंडरी ट्रीटमेंट विथ न्यूट्रिएंट रिमूव्हल. त्याच्यामध्ये तुम्ही काय जे सस्पेंडेड सॉलिड्स आहेत किंवा नायट्रोजन फॉस्फरस और बोथ नायट्रोजन आणि फॉस्फरस, जे न्यूट्रिएंट्स आहेत नायट्रोजन आणि फॉस्फरसचे, ते तुम्ही काय करणार आहे सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये रिमूव्ह करणार आहे. जे तुमच्या वॉटर मध्ये, जे वेस्ट वॉटर मध्ये जे डिझॉल्व्ह झालेल्या इम्प्युरिटीज आहेत, त्या डिझॉल्व्ह झालेल्या इम्प्युरिटीज मध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या जे इम्प्युरिटीज असतील ते तुम्ही काय करणार आहे सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये रिमूव्ह करणार आहे. सेकंडरी ट्रीटमेंट मधली फर्स्ट ट्रीटमेंट कोणती येते तुमची, तर तुमची फर्स्ट ट्रीटमेंट येते एरिएशनची. त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला न्यूट्रिएंट्स आणि जे ऑक्सिजन कंटेंट आहे तो तुम्ही काय करणार आहे तुमच्या वॉटर मधला इन्क्रीज करणार आहे. ऑक्सिजन कंटेंट इन्क्रीज करणारे म्हणजे काय, ज्या इम्प्युरिटीज आहेत तर तुम्ही ऑक्सिजननी रिप्लेस करणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आता सेकंडरी ट्रीटमेंट प्रोसेस मध्ये तुमच्या कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट येतात. फर्स्ट आहे एरिएशन सिस्टीम, नेक्स्ट बायोलॉजिकल ट्रीटमेंट सिस्टीम, थर्ड आहे स्लज अँड बायोसॉलिड्स प्रोसेसिंग सिस्टीम. हे तुमच्या कशामध्ये येतात सेकंडरी ट्रीटमेंट प्रोसेस मध्ये. आणि त्याच्यामध्ये अजून कोणते ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस आहे, ऑक्सिडेशन पॉन्ड्स अँड लगुन्स आहेत, आणि ट्रिकलिंग फिल्टर आहे. हे तुमचं ह्या सगळ्याचा यूज तुम्ही कुठे करणार आहे तर तुमच्या सेकंडरी ट्रीटमेंट प्रोसेस मध्ये करणार आहे. आणि टर्शरी ट्रीटमेंट, नेक्स्ट तुमची ट्रीटमेंट कोणती येते तर टर्शरी ट्रीटमेंट. टर्शरी ट्रीटमेंट मध्ये तुम्ही काय करणार आहे, जे तुमचा डिसइन्फेक्शनचा पार्ट होता तुमच्या जे तुमचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट तुम्ही बघितलं, वॉटर ट्रीटमेंट प्लांट वरती जी तुमची टोटल प्रोसिजर होती त्याच्यातली लास्टची कोणती होती डिसइन्फेक्शनची, तीच तुमची वेस्ट वॉटरला पण आहे. त्याच्यामध्ये काय जे तुमचे न्यूट्रिएंट आहेत किंवा जे बायोलॉजिकल तुमचे जे बॅक्टेरियाज आहेत ते बॅक्टेरियाज तुम्ही काय करणार आहे इथे किल करणार आहे टर्शरी ट्रीटमेंट प्रोसेस मध्ये. त्याच्यामध्ये टोटल तुमचं जे डिसइन्फेक्शनचा पार्ट आहे तो तुमच्या या टर्शरी ट्रीटमेंट प्रोसेस मध्ये येतो. तर जे वेस्ट मटेरियल आहे, सॉलिड वेस्ट सॉरी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस मध्ये प्रायमरी ट्रीटमेंट प्रोसेस, नेक्स्ट सेकंडरी ट्रीटमेंट प्रोसेस, आणि थर्ड टर्शरी ट्रीटमेंट प्रोसेस. टोटल प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये तुमचा जो जे वेस्ट आहे, सॉलिड मॅटर्स आहेत, जे लार्ज पार्टिकल्स आहेत ते रिमूव्ह करणार. सेकंडरी ट्रीटमेंट प्रोसेस मध्ये जे सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत किंवा ज्या डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज आहेत त्या तुम्ही सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये रिमूव्ह करणार. आणि त्याच्यातून जे काही इम्प्युरिटीज तुमच्या राहतील किंवा जे बॅक्टेरियाज आहेत तुमच्या वॉटर मधले, वेस्ट वॉटर मधले, ते तुम्ही विथ द हेल्प ऑफ डिसइन्फेक्टंट तुम्ही काय करणार आहे टर्शरी ट्रीटमेंट प्रोसेस मध्ये रिमूव्ह करणार आहे. तर टर्शरी ट्रीटमेंट प्रोसेस आहे आपली डिसइन्फेक्शनची प्रोसेस आहे मेन. त्याच्यामध्ये आपण काय काय यूज करणार आहे, मेम्ब्रेन फिल्टर्स यूज करणार आहे फॉर पर्पज ऑफ सेपरेशन. नेक्स्ट डिक्लोरिनेशन किंवा डिसइन्फेक्शन सिस्टीम. टोटल डिक्लोरिनेशन आपण केलेले आहे अगोदरच्या पण ट्रीटमेंट प्लांट मध्ये आपण काय केलेले, क्लोरीन ऍज अ डिसइन्फेक्टंट आपण यूज केलंय. तिथं काय आपण यूज केलं, क्लोरीन यूज केलं ऍज अ डिसइन्फेक्टंट. इथे पण तुमची क्लोरिनेशनची प्रोसेस, ह्याच्यात ऍडिशन काय आहे, रिव्हर्स ऑस्मोसिस सिस्टीम एक आहे, आयन एक्सचेंज प्रोसेस आहे, ऍक्टिव्हेटेड कार्बन ऍडझॉर्प्शन आणि फिजिकल केमिकल ट्रीटमेंट. हे तुमचे हे 3 प्रोसेस आहेत त्या तुमच्या काय आहेत तर याच्यामध्ये ऍडिशन आहेत. बाकीचे आपण मेम्ब्रेन फिल्ट्रेशन जे आपण फिल्ट्रेशन करतो किंवा सेपरेशन करतो ते पण आपण
आपल्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये ते पण यूज केलेलं आहे आणि डिक्लोरिनेशन पण क्लोरीन ॲज अ डिसइन्फेक्टंट आपण ऑलरेडी यूज केलेले आहे. तुमच्या त्याच्यात न्यू कोणत्या कोणत्या आहेत? रिव्हर्स ऑस्मोसिस, आयन एक्सचेंज प्रोसेस आणि ऍक्टिव्हेटेड कार्बन ऍडसॉर्प्शन प्रोसेस. याच्यात फिजिकल आणि केमिकल ट्रीटमेंट त्या पण तुमच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये तुम्हाला ऑलरेडी झालेले आहेत. तर आता याच्यामध्ये बघा एकदा जे आपलं प्रायमरी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये जे आपण स्क्रीनिंग केलेलं आहे, प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये आपण कोणत्या पार्टचा काय यूज आहे, कोणतं युनिट आहे, त्याचं फंक्शन काय आहे. स्क्रीनिंग मध्ये ऑलरेडी माहिती तुम्हाला, जे फ्लोटिंग मॅटर आहे, जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय करताय तुम्ही इथे डायरेक्टली रिमूव्ह करताय विथ द हेल्प ऑफ स्क्रीन. ते तुमचे तिथं सॉलिड मॅटर्स आहेत ते तिथेच अडकून राहतील स्क्रीनला, आणि जे मटेरियल आहे ते तुमचं किंवा जे वेस्ट वॉटर आहे ते तुमचं तुम्ही पुढे पास करताय. सेडिमेंटेशन मध्ये काय रिमूव्ह होतंय, तर तुमचे जे सस्पेंडेड मॅटर्स आहेत ते काय होणार, विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी तुमच्या जे काही तुमचा टँक असेल त्या टँक मध्ये डायरेक्टली सेटल डाऊन होणार विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी. मग सेडिमेंटेशन कसं काय रिमूव्ह करतं, तर सस्पेंडेड मॅटर जे आहे तुमच्या वेस्ट वॉटर मधलं सस्पेंडेड मॅटर्स रिमूव्ह कशामुळे होतं, तर सेडिमेंटेशन. नेक्स्ट कोॲग्युलेशन मध्ये काय काय रिमूव्ह होणार आहे, सस्पेंडेड मॅटर, अ पार्ट ऑफ कोलायडल मॅटर अँड बॅक्टेरिया. कोॲग्युलेशन मध्ये काय करतो आपण, जे कोॲग्युलंट आहे, कोॲग्युलंट म्हणजे काय, आपण केमिकल ऍड करतोय. ते केमिकल ऍड केल्यानंतर काय, जे इम्प्युरिटीज आहेत ते तुमच्या ते अट्रॅक्ट करतं आणि त्याचा एक बंच तयार होतो. तो बंच म्हणजे काय असतो आपला फ्लॉक. कोॲग्युलेशन आणि फ्लॉक्युलेशन ही प्रोसेस एकत्रच होते. त्याच्यामध्ये काय काय रिमूव्ह होतं तुमचं त्या कोॲग्युलंट मुळे, जे सस्पेंडेड मॅटर आहे तुमच्या वॉटर मधले ते, आणि कोलायडल मॅटर आणि जे बॅक्टेरिया असतील स्मॉल अमाऊंट मध्ये बॅक्टेरिया, 10 to 20% तुमचे बॅक्टेरिया कोॲग्युलेशन या प्रोसेस मध्ये काय होतात, तर रिमूव्ह होतात. नेक्स्ट आहे केमिकल मेथड्स. केमिकल मेथड्स मध्ये पण आपण काय आहे, जे आपलं आयर्न आणि मॅग्नीज कंटेंट आहे आपल्या वॉटरचा, जे तुमचं वेस्ट वॉटर आहे, तर तुमचं नॉर्मल टॅप वॉटर, सॉरी डोमेस्टिक यूज आपण करतो त्या वॉटरची ट्रीटमेंट आपल्याला करायची. त्याच्यात आयर्न आणि मॅग्नीजचे कंटेंट असतील तर ते पण तुमचे जे कोॲग्युलंट आहे ते कोॲग्युलंट ऍड केल्यानंतर तुमचे काय होतात, तिथं कोलायडल मॅटर जे तुमचं आहे त्याच्यामध्ये तुमचे आयर्न आणि मॅग्नीज कंटेंट आहे जे तुमच्या वॉटर मधले ते डायरेक्टली रिमूव्ह होतात. तर नेक्स्ट पार्ट आहे आपला, नेक्स्ट युनिट आहे फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन मध्ये काय, जे आपलं कोॲग्युलेशन झालं, कोॲग्युलेशन झाल्यानंतरचं जे त्याच्यात जे काही आपले डिझॉल्व्ड मॅटर असतील किंवा जे सस्पेंडेड पार्टिकल्स असतील, जर तुमचे ते राहिलेले असतील कोॲग्युलेशन मध्ये, तिथे जर टोटल फिल्ट्रेशन नाही झालं तुमच्या वॉटरचं, तर तुम्ही नेक्स्ट कशामध्ये, फिल्ट्रेशन मध्ये जे कोलायडल डिझॉल्व्ड मॅटर आहे किंवा जे बॅक्टेरियाज आहेत तुमच्या वॉटरमध्ये, ते फिल्ट्रेशन या प्रोसेस मध्ये काय होणार आहेत, रिमूव्ह होणार आहेत. आणि हे टोटल ट्रीटमेंट प्रोसेस झाल्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी युनिटचे, टर्शरी युनिट कशाचं येतं तुमचं, तर डिसइन्फेक्शन आणि वॉटर सॉफ्टनिंगचं येतं. डिसइन्फेक्शन मध्ये काय, जे तुमचे बॅक्टेरियाज आहेत तिथे आपण ऍज अ डिसइन्फेक्टंट काय यूज करतोय, केमिकल्स यूज करतोय. पॅथोजेनिक बॅक्टेरिया किंवा तुमचे ऑर्गॅनिक मॅटर असतील तुमच्या वॉटर मधले डिझॉल्व्ड मॅटर, इथपर्यंत जे फिल्ट्रेशन युनिट आहे तिथपर्यंत तुमचं 90% वॉटर आहे ते फिल्टर झालेलं आहे. पण डिसइन्फेक्शन मध्ये जे काही बॅक्टेरियाज आहेत तुमचे वॉटर मधले, जे आतापर्यंत नाही रिमूव्ह झाले, तुमच्या कोॲग्युलेशन प्रोसेस मध्ये पण बऱ्यापैकी बॅक्टेरियाज आहेत ते रिमूव्ह होतात. पण डिसइन्फेक्शन मध्ये टोटल आपण काय करतोय, तिथे बॅक्टेरियाला किल करून टाकतोय. ते पॅथोजेनिक बॅक्टेरिया किंवा जे ऑर्गॅनिक मॅटर आहेत ते तुमचे इथे काय होणार आहे, डिसइन्फेक्टंट यूज केल्यानंतर फिल्टर होणार आहेत किंवा ते किल होणार आहेत. नेक्स्ट वॉटर सॉफ्टनिंग मध्ये आपण बघितलेलं आहे, जे तुमचं हार्ड वॉटर आहे, जे कटायन्स आणि आयनायन्सने ते तुमचे काही जे वॉटर मधले आयन्स आहेत ते तुमचे काय होतात इथं रिप्लेस होतात. जे तुमचं वॉटर मध्ये जितकं तुमचं हार्ड वॉटर असेल तितकं काय आहे, ते हॅझार्डस टू ह्युमन हेल्थ आहे. सो तुम्हाला काय करायचे, तिथे तुमची हार्डनेस आहे वॉटर मधली, जे मॅग्नेशियम कंटेंट आहेत, आयर्न कंटेंट आहेत तुमच्या वॉटर मधले, ते तुम्हाला काय करायचे, तिथं वॉटर सॉफ्टनिंग मध्ये रिमूव्ह करायचे. आणि ते रिप्लेस कशाने करणार, तुम्ही H+ आणि OH- आयन्सनी तुम्ही ते काय करणार आहे, इथं रिप्लेस करणार आहे. नेक्स्ट एरिएशन किंवा केमिकल यूज. एरिएशन, आपण ही ट्रीटमेंट प्रोसेस आहे आपली. एरिएशन मध्ये आपण मेनली काय करतो, आपला ऑक्सिजन कंटेंट आहे वॉटरचा तो आपल्याला इन्क्रीज करायचे. जे काही अदर डिझॉल्व्ड
मॅटर आहे तुमच्या वॉटर मधलं, जे काही आयन्स आहेत अदर, ते तुम्हाला काय करायचे, तुमच्या ऑक्सिजन कंटेंट, जे तुमचा ऑक्सिजन आहे त्यांनी तुम्हाला काय करायचे, रिप्लेस करायचे. तुमचा ऑक्सिजन आहे तुमच्या वॉटर मधला तो इन्क्रीज करायचे तुम्हाला. जो तुमचा वेस्ट वॉटर आहे त्याचा ऑक्सिजन कंटेंट आहे तो लेस असतो. तो सो तुम्हाला काय करायचंय तिथं, जे तुमचं वॉटर आहे, एरिएशन आणि केमिकल्सचा यूज आपण कशासाठी करतो, जे कलर आणि टेस्ट आहे, सॉरी कलर, ऑर्डर आणि टेस्ट आहे तुमच्या वॉटरची, ते तुम्हाला प्युअर करायचे पूर्ण वॉटर. जे पूर्ण ब्लॅकिश वॉटर असतं त्याचा आपल्याला कलर पण चेंज करावं लागतं, त्याला ऑर्डर पण आहे, ते आपल्याला काय करायचे, ते सगळ्या इम्प्युरिटीज रिमूव्ह करून आपल्याला वॉटर प्युअर करायचे. ते त्याच्यासाठी आपण केमिकल्स पण यूज करतो. तसं प्रत्येक युनिट आहे त्याचं फंक्शन आहे, ते काय रिमूव्ह करतं ते तुम्हाला या चार्ट मध्ये दिलेलं आहे. स्क्रीनिंग, फ्लोटिंग मॅटर, सेडिमेंटेशन मध्ये काय होतं, तुमचे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, ते तुमचे इथं काय होतात, रिमूव्ह होतात. कोॲग्युलेशन मध्ये सस्पेंडेड मॅटर आणि कोलायडल मॅटर आहे ते रिमूव्ह होतं. नेक्स्ट केमिकल मेथड्स मध्ये काय, आयन आणि मॅग्नीज कंटेंट आहे तुमच्या वॉटरचा, जे तुमचं वॉटर आहे ते फ्लोईंग कंडिशनला असतं, त्याच्यामध्ये जे काही इम्प्युरिटीज ऍड झालेले आहेत, आयन आणि मॅग्नेशियम इम्प्युरिटीज, त्या ज्या काही फॉर्म मध्ये असतील ते तुम्हाला काय करायचंय, केमिकल्स ऍड करून रिमूव्ह करायचे. तुमचं वॉटर आहे कलर, ऑर्डर आणि टेस्टलेस असलं पाहिजे. आणि सॉफ्टनिंग प्रोसेस मध्ये काय, जे तुमचे आयन्स आहेत, हार्डनेस जी तुमचे मॅग्नेशियम हार्डनेस आणि आयन हार्डनेस असेल, ते तुम्हाला काय करायचे, डायरेक्टली वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस मध्ये रिमूव्ह करायचे. डिसइन्फेक्टंट, आपण जे काही बॅक्टेरियाज आहेत, बॅक्टेरियाज आपण काय करू शकतो, इथं पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहेत ते डायरेक्टली आपण डिसइन्फेक्टंटचा यूज करून काय करतोय, किल करतोय इथं. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? पुढे जायचं का? पुढे जायचं का? हा तर नेक्स्ट पार्ट बघा. तर टोटल आपलं जे इनटेक वॉटर आहे, टोटल आपलं पॉप्युलेशन, आपण पॉप्युलेशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करतो, पॉप्युलेशन डिमांड. आणि हे सगळं काय वॉटर इनटेक, तसंच आपलं जे वेस्ट वॉटर जनरेशन आहे ते टोटल किती क्वांटिटी मध्ये आपल्या जे काही पॉप्युलेशन असेल कंट्रीचं, त्याच्यानुसार जे टोटल वेस्ट वॉटर जनरेटेड किती पर्सेंटेज मध्ये, ते आपल्याला इथे दिलेलं आहे. जे काही ब्ल्यू कलर मध्ये आहे ते कसं आहे, इथे तुम्हाला दिलेले 40% टॉयलेट फ्लशिंग, बाथिंग आणि लॉन्ड्रीला, 40%, 30% आणि 15% तुमचे जे काही टोटल वॉटर आहे त्याचं, म्हणजे जे वेस्ट वॉटर जनरेटेड आहे त्याचा अमाऊंट आहे. किचन मधलं वेस्ट वॉटर आणि अदर जे काही फ्लशिंग साठी तुम्ही यूज करता, त्याच्यामध्ये किचन मध्ये किती तुम्हाला 10% वॉटर आहे, जे वेस्ट वॉटर आहे किचन मधून किती पर्सेंटेज मध्ये जनरेट झालेले 10%, आणि अदर यूज आहे वॉटरचा तो किती पर्सेंटेज मध्ये, 5% मध्ये. टोटल जे तुमचं वेस्ट वॉटर जनरेटेड आहे, जे डोमेस्टिक वेस्ट वॉटर जनरेटेड आहे त्याचं तुम्हाला चार्ट दिलेलं आहे. फ्लशिंग साठी 40%, बाथिंग साठी 30% आणि 15%, लॉन्ड्री साठी, किचन साठी 10% आणि अदर जे यूज आहे वॉटरचा तो किती पर्सेंटेज मध्ये, टोटल 5% तुमचा यूज आहे. एवढं अमाऊंट ऑफ वेस्ट वॉटर तुमचं डोमेस्टिक वेस्ट वॉटर म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. जे तुमचं टोटल क्वांटिटी ऑफ रिक्वायर्ड क्वांटिटी आहे वॉटरची, त्याच्यामधून तुमचं वेस्ट वॉटर जनरेटेड किती आहे, तर 40% टॉयलेट फ्लशिंग साठी, बाथिंग साठी 30%, लॉन्ड्री साठी 15% आणि किचन आणि अदर यूज साठी टोटल 15% ऑफ वॉटर. जे तुमचं रिक्वायर्ड क्वांटिटी आपण डोमेस्टिक डिमांड ऑफ वॉटर कॅल्क्युलेट केली त्याच्या 40%, जी डोमेस्टिक डिमांड कॅल्क्युलेट केली त्याच्या 30% असं. तर तुम्हाला एक्झाम मध्ये जर विचारलं किंवा असाइनमेंट मध्ये पण हा क्वेश्चन आहे, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांटची फ्लो डायग्राम काढा, तर तुम्ही तिथेही काढू शकताय.
जे आपले बार स्क्रीनर आहे, फर्स्ट स्टेप आहे आपली स्क्रीनिंगची प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये. त्याच्यामध्येच ग्रीड चेंबर आहे. ग्रीड चेंबर मध्ये आपण काय करतो, जे सँड आहे, जे आपले सँड आणि ग्रॅव्हलचे लेअर आहेत, त्याच्यामध्ये आपण ग्रीट आणि सँड आहे जे आपल्या वेस्ट वॉटर मधली, ती काय करतोय आपण रिमूव्ह करतोय. नेक्स्ट आपण प्रायमरी सेटलिंग युनिट आहे, हे प्रायमरी सेटलिंग युनिट म्हणू शकता तुम्ही इथं. प्रायमरी सेटलिंग युनिट मध्ये काय आहे आपलं, एक आपण इथं एक सेडिमेंटेशन म्हणू शकतो आपण. सेटलिंग युनिट मध्ये आपण जे काही आपलं वॉटर आहे ग्रीड चेंबर मधून आलेलं, त्याला आपण सेटल व्हायला जे वेस्ट आहे, जे काही रिमेनिंग वेस्ट आहे तुमच्या ग्रीड चेंबर मध्ये, ते तुम्ही इथं सेटल करण्यासाठी तुम्ही इथं काय करताय, सेडिमेंटेशन टँक सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता, किंवा प्रायमरी सेटलिंग युनिट. इथं सेडिमेंटेशन करताय तुमच्या टोटल वॉटरचं, जे काही तुमचे पार्टिकल्स आहेत, तुमचा जो वॉटरचा फ्लो आहे तो कंटिन्यू फ्लो आहे, तर तुम्ही इथं काय केलेलं आहे, ते वेस्ट मटेरियल आहे त्याला सेटल डाऊन करायला इथे तुम्ही प्रायमरी सेटलिंग युनिट प्रोव्हाइड केलेलं आहे. नंतर इथं ऍक्टिव्हेटेड स्लश टोटल ट्रीटमेंट आहे. ऍक्टिव्हेटेड स्लश बायोलॉजिकल ट्रीटमेंट, हे पण काय आहे ऍक्च्युअल आपण बघूयात. नेक्स्ट नंतर ऍक्टिव्हेटेड स्लश प्रोसेस दिल्यानंतर फायनल सेटलिंग युनिट, आणि नंतर तुमचं कशासाठी डिसइन्फेक्शन साठी जे लास्ट ट्रीटमेंट आहे टर्शरी ट्रीटमेंट, ते तुम्ही इथं टर्शरी ट्रीटमेंट साठी काय केलेले आपलं वॉटर आहे ते पास केलेलं आहे. तर याच्यात प्रायमरी सेटलिंग युनिट आणि फायनल सेटलिंग युनिट मध्ये जे तुमचं टोटल स्लज जनरेटेड आहे, जे वेस्ट वॉटर आहे, त्याच्यामध्ये जे लार्ज अमाऊंट ऑफ स्लज जनरेटेड जे आहे, ते तुम्हाला काय करायचंय, एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी त्याचं डायजेशन करायचं, किंवा ते काय करायचंय, डम्प करायचं. तुम्ही डायरेक्टली असं ऍटमॉस्फिअर मध्ये फेकून नाही देऊ शकत. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळी प्रोसेस आहे, स्लज डायजेशन ट्रीटमेंट, किंवा स्लज जे टोटल स्लज तयार झालेले ते तुम्ही खत म्हणून पण यूज करू शकता, किंवा त्याचं टोटल त्याच्या ट्रीटमेंट जे जे स्लज तयार झाले त्याच्यासाठी पण ट्रीटमेंट युनिट तुम्हाला तयार करावं लागेल. तर हे जे काही तुमचं वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, त्याच्यामधलं जे टोटल वेस्ट जे आहे, जे स्लज आहे जनरेट झालेले, ते काय करणार आहे तुम्ही कलेक्ट करणार आहे, आणि त्याच्यासाठी एक डायजेशन युनिट, किंवा ते जे तुम्ही ज्या ठिकाणी डम्प करणार त्याच्या पण एक वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत. त्या काय ट्रीटमेंट आहेत ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. पण आता आपण काय बघा, इथं जे प्रायमरी सेटलिंग युनिट आहे आणि फायनल सेटलिंग युनिट आहे, ते युनिट मधले जे काही स्लज तयार झाले, किंवा जे ट्रीटमेंट तयार जे आपण ट्रीटमेंट दिली आपल्या टोटल वेस्टला, जे काही अमाऊंट ऑफ वेस्ट आपण त्याच्यातून आपल्या वॉटर मधून रिमूव्ह केलेले आहे, ते आपल्याला काय करायचंय, डायरेक्टली ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्याला डम्प नाही करायचं. त्याच्यासाठी वेगळ्या स्लज डायजेशन ट्रीटमेंट आहेत, किंवा स्लज डायजेशन युनिट आहे. तिथे आपण काय करणार आहे, आपलं जे स्लज आहे किंवा जे वेस्ट आहे ते आपण पास करणार आहे. प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये बार स्क्रीन ग्रीड चेंबर. नेक्स्ट प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये जे प्रायमरी सेटलिंग आहे ते. सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये आपली टोटल जे स्लज रिमूव्हल प्रोसेस आहे ती प्रोसेस. आणि थर्ड टर्शरी ट्रीटमेंट मध्ये आपलं क्लोरिनेशन म्हणजेच काय डिसइन्फेक्शन. तर आता बघा प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये काय आहे आपलं. प्रायमरी सेटलिंग आपण पहिल्यांदा काय केले, बार स्क्रीन यूज केले, ग्रीड चेंबर यूज केलेलं आहे, आणि प्रायमरी सेटलिंग युनिट जे आपलं आहे ते आपण तिथं पुट केलेलं आहे. तर प्रायमरी सेटलिंग युनिट मध्ये काय आपण करतोय, सेडिमेंटेशन. Sedimentation is primary treatment process. Sedimentation is a physical water treatment process used to settle out suspended solids in water under influence of gravity. जे काही आपलं जे टोटल वॉटर आहे, जे आपलं तर बघा
जी काही प्रायमरी ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये आपली कोणती सेडिमेंटेशन आहे. सेडिमेंटेशन मध्ये आपण काय केलेले, जे आपलं वॉटर आहे, वॉटर आपण काय केलेलं आहे, विदाऊट मुवमेंट आपण स्थिर ठेवलेलं आहे. त्याने काय होईल, जे तुमच्या इम्प्युरिटीज आहेत त्याला एक पर्टिक्युलर वेट असणार आहे स्मॉल अमाऊंट मध्ये. तर तुमच्या इम्प्युरिटीज विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी काय होणार आहे, डायरेक्टली तुमच्या वॉटरमध्ये सेटल डाऊन होणार आहेत. ही झाली तुमची फर्स्ट प्रायमरी ट्रीटमेंट मधली सेडिमेंटेशन प्रोसेस प्रायमरी सेटलिंग युनिट मध्ये. आता त्याच्यामध्ये जे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आहे आणि जे आपलं ऑक्सिजन कंटेंट आहे वॉटर, रिमूव्हल इफिशियन्सी ऑफ बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड बीओडी इन प्रायमरी ट्रीटमेंट प्रोसेस इज 30%. 30% पर्यंत तुमचे जे टोटल बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आहे, जे तुमच्या इम्प्युरिटीज आहेत, इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी जे काही तुम्हाला ऑक्सिजन कंटेंट यूज होतो तो किती पर्सेंटेज मध्ये आहे, तर 30% बीओडी तुमचा इथं काय होतंय, यूज होते. जे रिमूव्हल इफिशियन्सी आहे किती पर्सेंटेज मध्ये, 30% मध्ये. आणि रिमूव्हल इफिशियन्सी ऑफ टोटल सस्पेंडेड सॉलिड्स किती आहे, 60%. टोटल सस्पेंडेड सॉलिड्स तुमचे 60% मध्ये काय होत आहेत, तर 60% सस्पेंडेड सॉलिड्स तुमचे या फर्स्ट प्रायमरी ट्रीटमेंट प्रोसेस मध्ये काय होत आहेत, रिमूव्ह होत आहेत. तर बघा, तुमचा फर्स्ट आहे स्क्रीनिंग, नेक्स्ट ग्रीड चेंबर, त्याच्यानंतर काय, ग्रीड चेंबर नंतर तुमचा कम्युटेटर म्हणजेच काय म्हटलं तुम्हाला, मिक्सिंगचं काम करतो जो मिक्सर आहे तो. त्याच्यानंतर प्रायमरी क्लॅरिफायर, नेक्स्ट ऍक्टिव्हेटेड स्लज एरिएशन टँक टोटल, नेक्स्ट डिसइन्फेक्शनची प्रोसेस, सॉरी डिनायट्रिफिकेशनची प्रोसेस, आणि नंतर सेकंडरी क्लॅरिफायर. सेकंडरी क्लॅरिफायर नंतर तुमचं काय होणार आहे, तर ते सेकंडरी ट्रीटमेंटला तुमचे जी वॉटर आहे ते तुमचं सेकंडरी ट्रीटमेंटला तुम्ही पास करणार आहे. टोटल सेडिमेंटेशन टँक बघा कसं आहे. तुम्हाला याचा एक व्हिडिओ पण दाखवायचा आहे मला, मी दाखवेल तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला. तर टोटल सेकंडरी ट्रीटमेंट प्रोसेस मध्ये बघा काय, the stabilization ponds are open flow through basins specifically designed and constructed to treat sewage and biodegradable industrial waste. जे आपली सेकंडरी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय, जे आपलं वेस्ट आहे, जे बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे ते आपण काय करतोय, इथं रिमूव्ह करतोय विथ द हेल्प ऑफ स्टॅबिलायझेशन पॉन्ड्स किंवा जे काही आपले लगुन्स आहेत त्याचा यूज करून. ते प्रोव्हाइड लॉंग डिटेन्शन पिरियड एक्सटेंडिंग फ्रॉम फ्यू डेज टू सेव्हरल डेज. इथं आपण काय करतोय, जो आपला सेडिमेंटेशनचा पिरियड आहे, जे इंडस्ट्रियल वेस्ट असेल आपलं, ते इंडस्ट्रियल वेस्ट मध्ये जे काय आपले वेस्ट कंटेंट आहेत ते, किंवा जे ग्रीस असेल, ऑइल असेल आपल्या वॉटर मधलं, ते काय असणार आहे, जास्ती अमाऊंट मध्ये असणार आहे. सो आपण इथला जो डिटेन्शन पिरियड आहे किंवा जे आपलं सेडिमेंटेशनचा पिरियड आहे तो आपण काय केलेला आहे, इथं एक्सटेंड केलेला आहे. पॉन्ड सिस्टम इन विच ऑक्सिजन इज provided through mechanical aeration rather than algal photosynthesis are called aerated lagoons. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे आपण स्टॅबिलायझेशन पॉन्ड्स प्रोव्हाइड केलेले आहेत, ते स्टॅबिलायझेशन पॉन्ड मध्ये आपण काय करतोय, जे आपलं ऑक्सिजन कंटेंट आहे आपल्या वॉटरचा तो इन्क्रीज होण्यासाठी जे आपण पाईप्स प्रोव्हाइड केलेले आहेत, त्या पाईप्स काय करतात, तर जे आपलं एरिएशन आहे वॉटरचं, आपल्या जो ऑक्सिजन कंटेंट इन्क्रीज करायचा आहे आपल्या वॉटरचा, आपण तिथे डायरेक्टली ऑक्सिजन प्रोव्हाइड करतोय. तर त्याला काय आपण या पॉन्ड सिस्टीम मध्ये प्रोव्हाइड करतोय. ते मेकॅनिकल एरिएशन जे म्हणलेलं आहे तिथं काय करतोय आपण, डायरेक्टली आपण ऑक्सिजनच्या पाईप्स आहेत त्या प्रोव्हाइड करतो. त्याने काय होईल, जो आपला ऑक्सिजन कंटेंट आहे वॉटर मधला तो आपला इन्क्रीज व्हायला हेल्प होईल. लाइटली लोडेड पॉन्ड्स युज्ड ॲज अ टर्शरी स्टेप इन वेस्ट ट्रीटमेंट फॉर पॉलिशिंग ऑफ सेकंडरी इफ्लुएंट्स अँड रिमूव्हल ऑफ बॅक्टेरिया आर कॉल्ड ॲज मॅच्युरेशन पॉन्ड्स. आता या पॉन्ड्स मध्ये जे आपले लगुन्स आहेत किंवा जे स्टॅबिलायझेशन पॉन्ड आहे, आणि नेक्स्ट आपला कुठला, तर मॅच्युरेशन पॉन्ड आहे. हे तीन जे पॉन्ड आहेत ते कशासाठी आपण टोटली यूज करणार आहे, आपले जे टोटल एरिएशनची जी प्रोसेस आहे त्या एरिएशनच्या प्रोसेस मध्ये. एरिएशन मध्ये काय करतो आपण, कॅस्केड एरिएटर म्हणतोय आपण. कॅस्केड एरिएटर मध्ये कसं असतं, जे आपल्या स्टेप्स असतात त्या स्टेप्स वरून जे आपले वेस्ट वॉटर आहे,
तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवते. तर आपला जे कॅस्केड एरिएटर्स असतात त्याच्यामध्ये काय असतं, तर हे अशा स्टेप्स असतात आणि त्याच्यामध्ये जे आपले वेस्ट वॉटर आहे ते काय करतो आपण विथ द हेल्प ऑफ पाईप्स आपण इथून असं वेस्ट वॉटर आपलं इथून फ्लो होत असतं. एंट्री तुमची बाहेरून असणार आहे जिथून तुम्ही वेस्ट वॉटर कलेक्ट केलेले किंवा आपले जे वॉटर आहे ते कलेक्ट केलेले आणि तुमचं इथून डायरेक्ट वॉटर काय होणार आहे असं या स्टेप्स वरून फ्लो होणार आहे दोन्ही बाजून. त्याने काय होईल, तुमचा जे अटमॉस्फिअर मधला एअर आहे त्याच्यासोबत डायरेक्टली तुमच्या वॉटरचा कॉन्टॅक्ट होऊन काय होणार आहे, तुमचं ऑक्सिजन कंटेंट आहे किंवा जे एरिएशनची प्रोसेस आहे ते तुमची डायरेक्टली इथं कम्प्लीट होते. तुमचं वॉटर कसं कंटिन्यू इथून फ्लो होत असणार आहे. तुमचं जे वेस्ट वॉटर आहे ते तुमचे स्टेप्स आहेत कॅस्केड एरिएटर वरून. जे कॅस्केड म्हणजे काय आहे, स्टेप्स आहेत. तर ह्या स्टेप्स वरून तुमचं जे वॉटर आहे ते कंटिन्यू फ्लो होत राहणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, जे तुमचे ऑक्सिजन आहे ऍटमॉस्फिअर मधला तो तुमचा जे इम्प्युरिटीज आहेत, डिझॉल्व्ड गॅसेस आहेत तुमच्या वॉटर मधले त्यांनी डायरेक्टली रिप्लेस होईल. तर हे जी काही प्रोसेस आहे ती तुमची इथं स्टॅबिलायझेशन पॉइंट्स जे आहे ते तुमचे इथं कम्प्लीट करणारे, जे काही तुमचे ऑक्सिजन पाईप्स आहेत ते तुम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत त्या काय करणार आहे, डायरेक्टली तुम्हाला इथं तुमचा वॉटर मधला ऑक्सिजन कंटेंट आहे तो इन्क्रीज करायला किंवा जे तुमच्या अदर डिझॉल्व्ड गॅसेस आहेत तुमच्या वॉटर मधले ते रिमूव्ह करायला तुम्हाला इथं हेल्प करणार आहे. तर आता ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. जे आपली प्रायमरी ट्रीटमेंट प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय, जे आपले डेब्रिस मटेरियल आहे, सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ते आपण इथे रिमूव्ह करतोय आणि जे काय आपलं डोमेस्टिक यूज ऑफ वेस्ट वॉटर किती पर्सेंटेज मध्ये आहे त्याच्यानुसार आपल्याला काय करायचे, आपली टोटल ट्रीटमेंट कंटिन्यू करायची. टोटल वॉटर वेस्ट वॉटर ट्रीटमेंटची प्रोसेस जी आहे ती आपल्याला कंटिन्यू करायची. त्याच्यामध्ये फर्स्ट आपली सेडिमेंटेशनची आहे. टोटल बीओडी पर्सेंटेज किती रिमूव्हल आहे 30% आणि टोटल डिझॉल्व्ड सॉलिड सस्पेंडेड सॉलिड आपण किती पर्सेंट मध्ये रिमूव्ह करतोय, 60% मध्ये प्रायमरी ट्रीटमेंट प्लांट मध्ये. तर आता नेक्स्ट आपले आहे सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये आपण काय करतोय तर ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस. तर आता ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस मध्ये काय आहे, जे आपले ऑर्गॅनिक मॅटर आहे किंवा जे आपले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्याला काय करायचे, आपल्या टोटल जे ट्रीटमेंट आहे त्या टोटल ट्रीटमेंट मध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर रिमूव्ह करायचे, सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ते रिमूव्ह करायचे. सोल्युबल आणि इनसोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर. इनसोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर्स मध्ये तुमचे सस्पेंडेड सॉलिड्स पण येतात. सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर्स पण तुम्हाला काय करायचे तिथं रिमूव्ह करायचे ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस मध्ये. इन ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस वेस्ट वॉटर कंटेनिंग ऑर्गॅनिक मॅटर इज एरिएटेड इन अन एरिएशन बेसिन. आता जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते तुमचं काय, जे एरिएशन बेसिन आहे, जे आता तुम्हाला कॅस्केड एरिएटरची स्टेप सांगितली तिथं तुमचं ऑर्गॅनिक मॅटर आहे ते काय करते तुम्ही एरिएशन बेसिन मध्येच रिमूव्ह करताय, इन विच मायक्रो ऑर्गॅनिझम मेटाबोलाइज सस्पेंडेड अँड सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर. याच्यामध्ये तुम्ही काय सस्पेंडेड आणि सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर्स पण टोटल तुमच्या एरिएशन या प्रोसेस मध्येच काय करताय, रिमूव्ह करताय. तर आता बघा टोटल ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस मध्ये कशी प्रायमरी ट्रीटमेंट आणि सेकंडरी ट्रीटमेंट. प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये रॉ वॉटर किंवा तुमचं जे वेस्ट वॉटर आहे ते तुम्ही जे ग्रीट चेंबर आहे तो इथे प्रोव्हाइड केलेला आहे, प्रायमरी सेटलिंग युनिट. आणि प्रायमरी सेटलिंग युनिट प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्ही त्याला इथे काय केलेलं आहे, डायरेक्टली स्लज डायजेस्टर प्रोव्हाइड केलेलं आहे. जे काही तुमचं वेस्ट त्याच्यामधून जनरेट होईल ते तुम्ही डायरेक्टली कुठे पाठवलंय, डायजेशन प्रोसेससाठी. म्हणजे जे काही तुम्ही डम्पिंग करणार किंवा त्याच तिथं डायरेक्टली जर रिमूव्ह करायचं असेल तुमचं वेस्ट तिथं किंवा त्याचं डायजेशन करायचं असेल तर तुम्ही तिथंच त्याला
डायजेस्टर सिस्टीम आहे ती प्रोव्हाइड केलेली प्रायमरी सेटलिंग युनिट नंतर. नेक्स्ट तुमचं सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये ऍक्टिव्हेटेड स्लज एरिएशन टँक, तुमचा जो एरिएशन टँक आहे तो तुम्ही तिथे प्रोव्हाइड केलेला आहे. आणि नेक्स्ट फायनल सेटलिंग युनिट, फायनल सेटलिंग युनिट पासून पण तुम्ही काय केलेलं आहे, जो तुमचा स्लज डायजेस्टर आहे तो तिथे प्रोव्हाइड केलेला आहे. नंतर जे काही ट्रीटेड वॉटर आहे ते तुम्ही कशासाठी पाठवले, टर्शरी ट्रीटमेंट म्हणजे तुमच्या डिसइन्फेक्शन या प्रोसेससाठी तुम्ही पुढं तुमचं जे वॉटर आहे ते डायरेक्टली पास केलेलं आहे. तर याच्यामध्ये मेन तुमचा या जी आपली वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस होती आणि जे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस आहे याच्यामध्ये मेन बेसिक डिफरन्स काय आहे, तर तुम्ही इथं स्लज डायजेस्टर आहेत ते प्रोव्हाइड केलेले आहे. जे तुमचे वेस्ट कंटेंट आहे वेस्ट वॉटर मधला तो तुमचा स्लज टोटल स्लज जे तयार होणार आहे ते तुमचं लार्ज क्वांटिटी मध्ये, सो तुम्हाला काय करावं लागेल, ते स्लजचं डायजेशन किंवा ते स्लज डंप व्यवस्थित करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, स्लज डायजेस्टर युनिट आहे प्रायमरी सेटलिंग आणि सेकंडरी सेटलिंग मध्ये तुम्ही इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, जे काही तुमचं प्रायमरी सेटलिंग युनिट मध्ये जे काही स्लज तयार होईल ते तुम्ही डायरेक्टली स्लज डायजेस्टरला प्रोव्हाइड केलेले. पण फायनल सेटलिंग युनिट नंतर तुम्ही काय केलेले, जे तुमचं जे काही स्लज आहे ते तुम्ही एक्सेस स्लज आहे ते तुम्ही तुमच्या डायजेस्टरला प्रोव्हाइड केलेले आहे. आणि जे काही तुमचं रिटर्न स्लज आहे, जे लार्ज अमाऊंट मध्ये स्लज तुमचं जनरेट झालेलं आहे ते तुम्ही काय केलेलं आहे, तुमच्या फर्स्ट डायजेस्टर प्रायमरी सेटलिंगच्या डायजेस्टरला पण तुम्ही काय करू शकता, प्रोव्हाइड करू शकता. तर बघा, फर्स्ट आहे स्क्रीनिंग झाल्यानंतर तुमचं वॉटर ग्रीड चेंबर मधून जाणार. ग्रीड चेंबर मधून गेल्यानंतर तुमचं वॉटर प्रायमरी सेटलिंग युनिट मध्ये जाणार. प्रायमरी सेटलिंग युनिट मधून नंतर तुमचं वॉटर ऍक्टिव्हेटेड एरिएशन टँक मध्ये जाणार. ऍक्टिव्हेटेड एरिएशन टँक नंतर तुमचं काय होणार आहे, फायनल सेटलिंग युनिट मध्ये तुमचं वॉटर आहे, वेस्ट वॉटर आहे ते ट्रीटमेंटसाठी पुढे पास होणार. पण या प्रोसेसमध्ये जे तुमचं ट्रीटेड इफ्लुएंट आहे किंवा जे ट्रीटेड वॉटर आहे ते तुमचं नेक्स्ट डिसइन्फेक्शन या प्रोसेससाठी जाणार. म्हणजे काही तुमचं स्लज आहे तर तुम्ही डायरेक्टली डायजेस्टरला प्रोव्हाइड केलं, पण जे काही तुमचं वॉटर सपोज तुमच्या जी वॉटरची ट्रीटमेंट आहे तुमची कंप्लीट नाही झाली इथं, जे जर त्याच्यामध्ये वेस्ट जर 60 किंवा 70% मध्ये तुमचं वेस्ट जर असेल तुमच्या वॉटरमध्ये, तर तुम्ही नंतर काय करू शकता, फायनल सेटलिंग युनिट नंतर डायरेक्टली तुमचं वॉटर आहे ते पुन्हा प्रोसेससाठी प्रायमरी सेटलिंग युनिटला तुम्ही डायरेक्टली इथून पास करू शकता. किंवा जे काही तुमचं स्लज आहे, स्लज पण तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली तुम्ही जे तुमचे फर्स्ट डायजेस्टर आहे प्रायमरी सेटलिंग युनिटचा त्याला पण तुम्ही तुमचं जे स्लज आहे ते तुम्ही काय करू शकता, इथे डायरेक्टली पास करू शकता. त्याच्यानंतर ह्या सगळ्या ट्रीटमेंट प्रोसेस झाल्यानंतर तुमचं वॉटर कुठे जाणार, टर्शरी ट्रीटमेंटला, म्हणजे कशासाठी, डिक्लोरिनेशन किंवा डिसइन्फेक्शनची जी प्रोसेस आहे ती तुमची, याच्यानंतर तुम्ही तिथं तुमचं वॉटर आहे ते पास करणार. लक्षात येते इथपर्यंत सगळ्यांच्या? तुम्ही ही डायग्राम काढू शकता फ्लोचार्ट म्हणून. 2-3 ह्याच्या अगोदरची पण तुम्हाला दाखवली ती पण काढू शकताय. आणि ही पण काढू शकता. टोटल याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जास्ती डिटेल नाहीये, पण जी प्रायमरी ट्रीटमेंट आणि सेकंडरी ट्रीटमेंट आणि टर्शरी ट्रीटमेंट एवढं जरी तुम्हाला आलं तरी पण तुम्हाला मार्क्स मिळून जातील. पण इथेपर्यंत लक्षात येते सगळ्यांच्या? लक्षात येते का? लक्षात येते का? टोटल 52 पार्टिसिपंट्स आहेत, एक पण बोलत नाहीये, झोपलेत का सगळे? तर नेक्स्ट बघा, तर जे आपलं एक्सटेंडेड एरिएशन सिस्टीम, एक्सटेंडेड एरिएशन फ्लोशीट फॉर अन एक्सटेंडेड एरिएशन सिस्टीम. आता एक्सटेंडेड एरिएशन सिस्टीम मध्ये काय आहे, जो आपलं टोटल एरिएशन टँक आहे त्याची आपली जे आपलं स्लज डायजेशन युनिट आहे ते म्हणजे काय आपलं येतं, एक्सटेंडेड एरिएशन सिस्टीम. हा तुमचा जो पार्ट आहे तोच फक्त तुमच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट पेक्षा काय आहे, तुमचा वेगळा आहे. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये जे रिटर्न स्लज आहे किंवा जे टोटल स्लज डायजेशन आहे ते तुमचा हा जो पार्ट येतो त्याला काय म्हणायचं तुम्हाला, एक्सटेंडेड एरिएशन सिस्टीम. जे काही तुमचं स्लज आहे, तुमचं वेस्ट
स्क्रीनिंग होणार, ग्रीट रिमूव्हल झालं, सँड आणि तुमचे स्मॉल पार्टिकल्स असतील वॉटर मधले ते तुमच्या इथं रिमूव्ह होणार. इथंच तुमचा जो मिक्सर मगाशी सांगितलेलं त्याची पण आहे, इथं पण इथं दिलेलं नाहीये. ती प्रोसेस तुमची इथं कंटिन्यू होणारच आहे प्रत्येक चार्ट मध्ये. पण त्याच्यानंतरची मेन प्रोसेस कोणती? एरिएशन टँक. एरिएशन टँक नंतर तुमचं काय होणार आहे? सेटलिंग टोटल एरिएशन झाल्यानंतर त्याच्यातून जे ट्रीटेड वॉटर आहे, जे प्युअर झालेलं वॉटर आहे ते तुम्ही डिसइन्फेक्शन साठी पाठवणार आणि जे काही वेस्ट आहे ते वेस्ट तुम्ही काय केलेलं आहे तुमच्या स्लज डायजेस्टर युनिट कडे पास केलेलं आहे. पण त्याच्यात पण जे काही तुमचं सपोज तुम्हाला वाटलं की नाही आपलं वॉटरची जे काही पर्सेंटेज ऑफ प्युरिफिकेशन आहे ते कमी झालेलं आहे, तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही डायरेक्टली एरिएशन टँक ही तुमची जी प्रोसेस आहे ती तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे जे टर्शरी ट्रीटमेंट आहे, टर्शरी ट्रीटमेंटला तुम्ही वॉटर पास करू शकता पुढे. तर बघा इथं तर तुमचं जे टोटल एरिएशन ही प्रोसेस आहे, तुमचं स्टॅबिलायझेशन पॉइंट तुम्हाला जे मगाशी 3 टाइप सांगितले त्याच्यामध्ये तुमचं काय होणार आहे? जे तुमचे बॅक्टेरियाज आहेत ते रिमूव्ह होणार आहेत आणि जो तुमचा ऑक्सिजन कंटेंट आहे वॉटर मधला तो तुमचा इथं इन्क्रीज होणार आहे. तर याच्यामध्ये बघा जे तुमचं जे रॉ वेस्ट आहे, जे तुमच्या एरिएशन या प्रोसेस मध्ये काय केलेलं आहे तुम्ही, कॅस्केड एरिएटरचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं. कॅस्केड एरिएटर मध्ये काय केलं, जे आपले वेस्ट आहेत ते तुम्ही एक्सपोजर केले त्याला ऍटमॉस्फिअर सोबत. त्या ऍटमॉस्फिअर मधला जो ऑक्सिजन कंटेंट आहे किंवा जे डिझॉल्व्ड गॅसेस आहेत तुमच्या वॉटर मधले ते डायरेक्टली कशाने रिप्लेस होणार? तुमच्या ऑक्सिजनने रिप्लेस होणार. तर ते कसे? तर टोटल जे काही तुम्ही ऍटमॉस्फिअरला एक्सपोजर केलेलं आहे तुमच्या वॉटरचं जे रॉ वेस्ट आहे त्याच्यामधले जे तुमचे बॅक्टेरियाज आहेत किंवा अल्गीज आहेत ते कशाने रिप्लेस होणार आहेत? तुमचे न्यू सेल्स असतील किंवा जो तुमचा ऑक्सिजन आहे रॉ वेस्टचं तुमचं ऑक्सिजन सोबत रिएक्शन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साइड जे नायट्रोजन कंटेंट आहे आणि PO4 याच्यात पण पी कशासाठी आहे तर तुमचा जो काही पर्टिक्युलर कोणता नायट्रोजन कंटेंट असेल किंवा तुमचा आयन कंटेंट असेल, मॅग्नीज असेल, ते पी कशासाठी वापरले तर तुमचा जो काही आयन असेल त्याच्यासोबत एक पर्टिक्युलर गॅस तयार झाला की ते तुमचं काय होईल? डायरेक्टली ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होईल. त्याच्यामध्ये इफ्लुएंट प्लस अल्गी प्लस बॅक्टेरियल सेल्स तुमच्या इथं काय होणार आहेत? रिलीज होणार आहेत. तुमचा जे रॉ वेस्ट आहे त्याची ऑक्सिजन सोबत रिएक्शन झाल्यानंतर तुमचं काय आहे? जे डेड सेल्स त्याच्यामध्ये काय असतील? अल्गीज असतील किंवा बॅक्टेरिया असतील ते काय होतील? डायरेक्टली रिमूव्ह होतील. वेस्ट मटेरियल आहे त्याची रिएक्शन कशासोबत होणार? अल्गीज बॅक्टेरिया तुमच्या जे वॉटर मधले प्रेझेंट आहेत त्याची रिएक्शन ऑक्सिजन सोबत झाल्यानंतर जे काही हजार्डस गॅसेस आहेत किंवा जे हजार्डस मटेरियल आहे ते तुमचं काय होणार आहे? इफ्लुएंट विथ द हेल्प ऑफ इफ्लुएंट तुमचं रिमूव्ह होणार आहे. त्याच्यामध्ये काय तुमचे टोटल जे रॉ वेस्ट आहे ते तुमचं जे स्टॅबिलायझेशन पॉइंट मध्ये आपण काय केलेलं आहे? डिस्टेन्शन पिरियड जे काय आपले सेडिमेंटेशनचा जो पिरियड आहे तो आपण इन्क्रीज केलाय, त्यामुळे जी तुमची स्लज डायजेशन किंवा स्लज सेटलमेंट ऑफ दी स्लज आहे ती पण तुमची वेस्टची इथंच या टँक मध्ये होणार आहे. स्टॅबिलायझेशन पॉइंट मध्ये काय होणार आहे? तिथंच होणार आहे. तर जे काही तुमचं जे स्टॅबिलायझेशन पॉइंट आहे त्याच्यामध्ये टोटल ऑक्सिजन कंटेंट आहे तुमच्या वॉटरचा तो एक इन्क्रीज होतोय आणि आपण डिटेन्शन पिरियड इन्क्रीज केल्यामुळे काय होतंय? जे आपले जे वेस्ट मटेरियल आहे त्याला सेटल व्हायला आपण काय केलेलं आहे? तिथं पर्टिक्युलर टाइम प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यामुळे तिथं सेटल्ड स्लज पण तुम्हाला लार्ज क्वांटिटी मध्ये स्टॅबिलायझेशन पॉइंट मध्ये दिसून येऊ शकते. टोटल ऍटमॉस्फिअर सोबत काय केलेले आपण? एक्सपोजर केलेले आपल्या स्टॅबिलायझेशन पॉइंट मध्ये. हे नंतर बघूया. तर आता हे झालं आपलं स्टॅबिलायझेशन पॉइंट. नेक्स्ट पार्ट येतो आपला ऑक्सिडेशन डिच. ऑक्सिडेशन डिच मध्ये पण आपण काय केलेलं आहे? जी आपली एरिएशनची प्रोसेस आहे
जे एरिएशनची प्रोसेस आहे त्याच्यासाठीच आपण काय केलेलं आहे, ऑक्सिडेशन डिच आहेत ते आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. तर ते बघा, द ऑक्सिडेशन डिच इज अ मॉडिफाईड फॉर्म ऑफ एक्सटेंडेड एरिएशन ऑफ ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस. आपण ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस मध्ये काय करायचं, जे आपले सस्पेंडेड मॅटर्स आहेत, जे डिझॉल्व्ड मॅटर्स आहेत आणि जे काही आपल्या स्क्रीनिंग केल्यानंतर आपण ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस आपली जी ट्रीटमेंट आहे, एरिएशनचं जे युनिट आहे तेच म्हणजे काय आहे, आपलं ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस युनिट. त्याच्यामध्ये आपण ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस युनिट मध्ये एरिएशनची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी आपण काय प्रोव्हाइड करतोय, ऑक्सिडेशन डिच. तर ऑक्सिडेशन डिच मध्ये काय, द डिच कन्सिस्ट ऑफ अ लॉंग कंटिन्युअस चॅनल ओव्हल इन शेप विथ 2 सरफेस रोटर्स प्लेस्ड अक्रॉस द चॅनल्स. जे काय आपलं टोटल एरिएशनची प्रोसेस आहे ती आपण ऑक्सिडेशन डिच मध्ये काय करणार आहे, कम्प्लीट करणार आहे. तर आता बघा, टोटल तुमचा इन्फ्लुएंट म्हणजे जे काही तुम्ही स्क्रीनिंग केल्यानंतर जे वॉटर आहे, स्क्रीनिंग केल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, एरिएशन युनिट म्हणून आपण काय यूज केलेलं आहे इथं, ऑक्सिडेशन डिच. ऑक्सिडेशन डिच कसा आहे, ओव्हल शेप तुमचा जो टोटल जे टँक आहे, स्लज टँक, तो तुमचा कसा आहे, ओव्हल शेप चॅनल तुम्ही इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि त्याला रोटर्स कशासाठी प्रोव्हाइड केले आहेत, जर जे काही तुमचं वॉटर आहे, टोटल एरिएशन तुमच्या वॉटरचं होण्यासाठी तुम्ही काय केलंय, डायरेक्टली ऍटमॉस्फिअरला एक्सपोजर दिलेलं आहे या टँक मध्ये. तर तुमचं ते वॉटर काय झालं पाहिजे, कंटिन्यू फ्लो झालं पाहिजे वॉटर. त्याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, ऑक्सिडेशन डिच या प्रोसेस, ऑक्सिडेशन डिच मध्ये रोटर्स आहेत, ते तुमचे रोटर्स प्रोव्हाइड केलेत कशासाठी, फॉर कंटिन्युअस मुवमेंट ऑफ दी वेस्ट वॉटर. जे तुमचं स्क्रीनिंग केल्यानंतर, ग्रिट रिमूव्ह केल्यानंतर ते तुम्हाला एरिएशनची प्रोसेस कम्प्लीट करायची, त्याच्यासाठी तुम्ही ऑक्सिडेशन डिच प्रोव्हाइड केलेले आहे. त्याच्यात रोटर्स प्रोव्हाइड केलेले आहेत, ते कशासाठी, तुमच्या कंटिन्यू जे तुमचं वॉटरचं मुवमेंट आहे, तुमचं एरिएशन होण्यासाठी वॉटरची मुवमेंट कंपल्सरी आहे. कारण जितके तुमच्या वॉटरची मुवमेंट होईल तेवढं काय होईल, त्याच्यातले डिझॉल्ड ऑक्सिजन, डिझॉल्ड गॅसेस आहेत ते तुमचे जे ऍटमॉस्फिअर मधलं ऑक्सिजन आहे त्याच्यासोबत काय होतील, रिप्लेस होतील. जे काही तुमचे कलर, ओडर आणि टेस्ट जे आपल्याला रिमूव्ह करायचे ते तुम्हाला जास्त पर्सेंटेज मध्ये इथं काय होईल, जर तुमचं वॉटर कंटिन्यू फ्लोईंग कंडिशन मध्ये असेल तर तुम्हाला काय रिमूव्ह करायला हेल्प होईल. हे काय झालं, ऑक्सिडेशन डिच. नंतर ऑक्सिडेशन डिच मध्ये एरिएशन प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुमचे जे काही क्लॅरिफायर्स आहे किंवा सेकंडरी आहे त्याला तुम्ही काय करू शकता, तुमचं वॉटर आहे ते पास करू शकता. आणि त्याच्यानंतर इफ्लुएंट नंतर टर्शरी ट्रीटमेंट, डायरेक्ट तुमची टर्शरी ट्रीटमेंट मध्ये काय, डिसइन्फेक्शनची प्रोसेस आहे ती तुमची कंटिन्यू करू शकता. तर जे ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस मध्ये एरिएशन साठी आपण काय काय यूज केलं, स्टॅबिलायझेशन पॉन्ड आणि ऑक्सिडेशन डिच. ऍक्च्युअल मध्ये तुमचे ऑक्सिडेशन डिच आहे, तुमचं जे टोटल वॉटरचा जे वेस्ट वॉटर आहे ते तुमचं काय होणार आहे, कंटिन्यू तुमच्या ओव्हल शेपचा जो ओव्हल शेप आहे तुमच्या पॉन्डचा त्याच्यातून कंटिन्यू फ्लो होत राहणार आहे. आणि त्यांनी काय होईल, तुमचं एक्सपोजर आहे ते ऍटमॉस्फिअरला एक्सपोजर आहे वॉटरचं, कलर, टेस्ट आणि ऑर्डर आपल्याला इथं रिमूव्ह करायचं आहे. ते काय होईल, तुमचं कंटिन्यू फ्लो ऑफ वॉटर असल्यामुळं तुमचं जे ऑक्सिजन आहे, जे डिझॉल्ड गॅसेस आहेत ते तुमच्या इथं रिमूव्ह व्हायला हेल्प होईल ऑक्सिडेशन डिच मध्ये. इथपर्यंत समजतंय सगळ्यांना? आपले पॅथोजेनिक बॅक्टेरियाज आहेत ते आपल्याला रिमूव्ह करायचे. त्याच्यामध्ये आपण काय यूज केलेलं इथं, फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये आपण ट्रिकलिंग फिल्टर आहे किंवा डिसइन्फेक्टंट आपण आहे ते यूज केलेलं. ट्रिकलिंग फिल्टर मध्ये आता बघा कसं आहे, तर आपण जे डिसइन्फेक्शनची प्रोसेस आहे ते ट्रिकलिंग फिल्टरचा यूज करून आपण इथं करणार आहे. तर आता trickling filter is an attached growth process, that is process in which microorganisms responsible for treatment are attached to an inert packing material. जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्याला टोटल जे डिसइन्फेक्शनच्या प्रोसेसला रिस्पॉन्सिबल असणार आहे तिथं. याच्यामध्ये आपण रिमूव्हल इफिशियन्सी ऑफ टोटल ऑर्गॅनिक कार्बन फॉर ट्रिकलिंग फिल्टर इज 90%. टोटल जे कार्बन कंटेंट असतील किंवा ऑर्गॅनिक मॅटर आहे आपल्या वॉटर मधलं ते रिमूव्हल इफिशियन्सी किती आहे,
तर 90% रिमूव्हल इफिशियन्सी आहे आपल्या ट्रिकलिंग फिल्टरची. बसले तुम्हाला करू शकता लेक्चर, नाहीतर तुम्ही करू नका असं लेक्चर नका कोण बोलू. करत नाही मॅडम, सांगा. लेक्चर सगळे करतो, फक्त वॉटर मधला आहे आपल्याला इन्क्रीज करायचंय आणि जे काही सस्पेंडेड सॉलिड्स आहेत किंवा जे डिझॉल्व मॅटर आहे तुमच्या वॉटर मधलं ते काय करायचे तुम्हाला डायरेक्टली इथं रिमूव्ह करायचंय. तर बघा ट्रिकलिंग फिल्टर मध्ये जे काही तुमचे ऑर्गॅनिक मॅटर आहे तुमचं वेस्ट वॉटर मधलं ते ऑर्गॅनिक मॅटर तुम्ही रिमूव्ह करणार आहे. ते रिमूव्ह कसं करणार आहे तुम्ही ऑक्सिजन कंटेंट आहे तुमच्या वॉटर मधला ऑक्सिजन कंटेंट आहे तो तुम्ही इन्क्रीज करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जी काही तुमची जे टोटल टर्शरी ट्रीटमेंट आहे इथं जी सेडिमेंट सॉरी डिसइन्फेक्शनची जी ट्रीटमेंट आहे ती तुमची इथं काय होणार आहे या ट्रिकलिंग फिल्टर मध्ये कम्प्लीट होणार आहे. तर बघा तुमचं जे ट्रिकलिंग फिल्टर आहे ट्रिकलिंग फिल्टर मध्ये आपण काय करणार आहे जे तुमचं टोटल डिसइन्फेक्शनची प्रोसेस आहे डिसइन्फेक्शनची प्रोसेस आपण इथं कम्प्लीट करतोय. तर त्याच्यामध्ये काय जे तुमचं फिल्टर आहे त्याचं टोटल तुमचा फिल्टर आहे फिल्टरला काय आहे केलेलं प्रोव्हाइड केलेलं आहे एअर इन्फ्लुएंट प्रोव्हाइड केलेलं आहे. ते काय करणार आहे तुमचा जो ऑक्सिजन कंटेंट आहे वॉटरचा तो इन्क्रीज करेल. जे तुमचे डिझॉल्ड इम्प्युरिटीज आहेत डिझॉल्ड गॅसेस आहेत ते तुमचे जो एअर इन्फ्लुएंट प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांनी काय होणार आहे तुमचे जे डिझॉल्ड गॅसेस आहेत ते तुमचे इथं डायरेक्टली रिमूव्ह होणार आहेत. तर ते तुम्ही तुमच्या टोटल ट्रिकलिंग फिल्टर मध्ये दोन्ही बाजूला तुम्ही काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेले आहेत काय एअर इन्फ्लुएंट तुमचे डिझॉल्ड ऑक्सिजन डिझॉल्ड गॅसेस आहेत ते डायरेक्टली इथं रिमूव्ह करणार रिप्लेस करणार तुमचे जे नायट्रोजन गॅसेस असतील किंवा अदर गॅसेस असतील तुमच्या वेस्ट वॉटर मध्ये ते तुमच्या इथे काय होणार आहेत रिमूव्ह होणार आहेत. तर नेक्स्ट तुम्हाला याच्यामध्ये काय दिलेलं आहे रोटेटिंग इन्फ्लुएंट डिस्ट्रीब्युटर. तर जे काही तुमचं वॉटर असणार आहे ते तुमचं वॉटर काय करणार आहे असं फ्लो होणार आहे. टोटल तुम्हाला जसं कॅस्केड एरिएटर मध्ये सांगितलं होतं जे तुमचा वॉटरचा फ्लो आहे तो तुमचा जे काही तुम्ही पाईप्स प्रोव्हाइड केलेले आहेत इंटरनल पाईप्स तुमच्या या टोटल फिल्टर मध्ये इथून तुमचा काय होणार आहे टोटल फ्लो तुमच्या हा जो डिस्ट्रीब्युटर आहे त्या डिस्ट्रीब्युटर वरती काय होणार तुमचं फ्लो होणार वॉटरचं. याच्यामध्ये ज्या काही होल्स असतील त्या होल्स मधून तुमचं जे वॉटर आहे ते फ्लो होऊन तुमच्या पूर्ण ट्रिकलिंग फिल्टर मध्ये किंवा तुमचं जे टोटल मीडिया आहे
त्याच्यावरती पडणार आणि हे जे मीडिया आहे ते काय काम करते तुमचं, हे टोटल मीडिया स्क्रीनिंगचं काम करते किंवा जे तुमचे ग्रिट रिमूव्हल प्रोसेस आहे ते पण तुमचं हे टोटल मीडिया आहे याच्यामध्ये काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. तुमचे ग्रिड्स असतील, तुमचे लार्ज डेब्रिस पार्टिकल्स असतील आणि टोटल एअर इन्फ्लुएंट जे तुम्ही प्रोव्हाइड केलेले आहे ते एअर इन्फ्लुएंट मध्ये काय होणार आहे, तुमचे गॅसेस आहेत ते रिमूव्ह होणार. आणि इथं काय तुमच्या मीडियामध्ये जे काही तुमचे लार्ज पार्टिकल्स असतील किंवा सस्पेंडेड मॅटर आहे ते तुमचं काय होणार आहे, इथं डायरेक्टली तुमच्या वेस्ट वॉटर मधलं रिमूव्ह होणार. असं इथं ट्रिकलिंग फिल्टर मध्ये टोटल तुमचं जे ट्रीटमेंट आहे तुमच्या वॉटरची 90% ऑफ वेस्ट तुमचं ट्रिकलिंग फिल्टरचा जर तुम्ही युज केला तर तिथं रिमूव्ह होणार आहे. आणि जे काही तुमचं टोटल ट्रीट झालेलं वॉटर आहे ते तुमचं टोटल ट्रीट झालेलं वॉटर नंतर काय करणार आहे, जे इफ्लुएंट आहे त्या इफ्लुएंट मधून तुम्ही जेव्हा बाहेर येणार तेव्हा टोटल आपले जे स्लज डायजेस्टर युनिट आहे आणि टोटल आपलं जे सपोज आपलं वॉटरचे खूप लार्ज क्वांटिटी मध्ये त्याच्यात वेस्ट असेल, जे तुमचा कलर, ऑर्डर आणि टेस्ट हे जर तुमच्या वॉटरची नाही रिमूव्ह झाली तर तुम्हाला काय करायची, ट्रीटमेंट प्रोसेस रिपीट करायची. तर ती ट्रीटमेंट प्रोसेस काय करू शकता तुम्ही नंतर इथं डायरेक्टली रिपीट करू शकता. तर ट्रिकलिंग फिल्टर मध्ये एअर इन्फ्लुएंट प्रोव्हाइड केलेले आहेत, टोटल तुमचा रोटेटिंग इन्फ्लुएंट डिस्ट्रीब्युटर प्रोव्हाइड केलेला आहे आणि तुमचे जे मीडिया आहेत ते मीडिया म्हणजे काय स्क्रीन्स आहेत आणि तिथेच तुम्ही जे तुमचा ग्रीट मटेरियल आहे, ग्रॅव्हल आणि सँड आहे ते तुम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत. ते काय करणार आहे, मीडिया तुमचा टोटल फिल्ट्रेशन आहे तुमच्या वॉटरचं, जे ग्रीट रिमूव्हल असेल किंवा डिझॉल्व्ड गॅसेस रिमूव्ह करायचे असतील ते तुमचं सगळं तुमचं ह्या टोटल ट्रिकलिंग फिल्टर मध्ये कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत